व्यवस्थेसोबत जाण्यापेक्षा व्यवस्थेला प्रश्न विचारत कष्टकरी आणि महिलांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर रूपाताई कुलकर्णी बोधी यांच्या जीवन कार्यावर आधारित बोधी पर्व या गौरव ग्रंथाचे लोकार्पण शनिवारी मान्यवरांच्या हस्ते विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात झाले। कार्यक्रमात मान्यवरांनी डॉक्टर रूपाताईंचा कर्मयोगी असा उल्लेख केलाय। डॉक्टर रूपाताईंच्या लढवय्या वृत्तीला आणि कार्याला सलाम केला गेला। अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत व साहित्यिक ताराचंद खांडेकर होते। अतिथी म्हणून डॉक्टर श्रीकांत तिडके, अरुणा सबाने, आंबेडकरी विचारवंत सीमाताई मेश्राम, भदंत नागदीपंकर, व्यासपीठावर विलास भोंगाडे, नरेश वहाने आदी उपस्थित होते। विलासच होता गधा आणणारा आणि ह्याच आपल्या झाशी राणी चौकातच आम्ही सगळे जमा झालेलो होतो। मोर्चे आपले आमच्या घोषणा देणं सुरू होत्या आणि हे 3-4 जण मित्र, तेव्हा आम्ही सगळेच लहान होतो, विलास आणखीच लहान होता, गदा घेऊन आला आणि मग काय सगळ्यांना इतका चव फुटला, स्फुरण फुटलं, शैल होती त्या क्षणी आणि म्हणजे फार वेगळं चित्र ते होतं। पण त्या अश्वमेध यज्ञाला त्या शहाण्यांना आमच्यासारख्या गध्यांनी टक्कर देणं ही खूप मोठी गोष्ट होती। म्हणजे मीडियाने त्याला खूप कव्हरेज दिलं की हा विषयच नाही, ते कौतुकाची बाब नाही, पण त्यावेळी जमलेल्या सगळ्यांचं जे धाडस होतं ते मात्र निश्चितच कौतुकास्पद होतं। आम्ही खूपच छोट्या होतो त्याच्यामध्ये 4-5 जणी, पण हे जे सगळे यशवंत मनोहर, भाल भोळेंसारखे लोक होते, सीमाताई साखरे होत्या त्यावेळी, या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आणि अश्वमेध यज्ञ नेमकं काय प्रकरण आहे, किती अपमानास्पद प्रकरण आहे हे रूपाताईंनी आम्हा सगळ्यांना तर सांगितलं। कारण आपल्या सारख्या सगळ्या बहुजनांची तर संस्कृतमध्ये बोंबाबोंबच आहे, तो हक्क त्यांचाच, पण त्यांच्यातली एक विदुषी आपल्यात असल्यामुळे आणि ती आपलीच असल्यामुळे आपलेही डोळे उघडले। ती चक्क कोर्टापर्यंत केस गेली, कोर्टामध्ये आमच्याच दोघींच्या नावाने अपील झालं आणि न्यायाधीशांना ज्यावेळी आपण होतो तो प्रसंग बघायला, न्यायाधीशांना ज्यावेळी रूपाताईंनी संस्कृत श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला त्यावेळी अक्षरशः न्यायाधीशांनी सुद्धा मान खाली घातली आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं की या काळामध्ये जिचकार सरांसारखा, डॉक्टर साहेबांसारखा इतका विद्वान माणूस हा अश्वमेध यज्ञ कशाला करतात आहेत वगैरे वगैरे। तर हे जे धाडस होतं, म्हणजे एखाद्या मुलीला सोडवून आणणं असेल किंवा बलात्कार पीडित स्त्रीसाठी संघर्ष करणं असेल किंवा अश्वमेध यज्ञाला तोंड देणं असेल किंवा मोलकरणींसाठी तोंड देणं असेल आयुष्यभर आणि त्याच्यासाठी बोर्ड मिळवणं असेल, हा जो सगळा संघर्ष रूपाताईंनी केलेला आहे तो पाहता पाहता आम्ही लहानाच्या मोठ्या झालो आणि त्यांच्यातून आम्ही घडलो। आज आम्ही जे काही असू, थोड्या बहुत आम्ही नेत्यामुळेच नाही आहोत केवळ। तू माझा उल्लेख मग नेत्या वगैरे केला, मी नेता अजिबात नाही, मी अजूनही कार्यकर्ती आहे आणि मी शेवटपर्यंत अगदी मृत्यूच्या क्षणापर्यंत मी कार्यकर्ता म्हणून जगण्यातच मला आनंद आहे। कारण आता आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे। नेते काम नसतात करत, ते जगभर फिरतात, ते रोज 10-10 लाखाचे 20-20 लाखांचे कपडे घालून फिरतात, ते लोक बलात्कारित स्त्रियांकडे लक्ष देत नाही, सिलेंडर किती वाढलं इकडे लक्ष देत नाही, पेट्रोल कमी वापरा आपल्याला सांगतात, तेल कमी, आपण मुळातच तेल कमी टाकतो, आता आपण कॉन्शियस आहे म्हणून टाकतो, पहिल्यांदा आपण गरीब होतो म्हणून टाकतो किंवा मध्यमवर्गीय होतो म्हणून टाकतो, पण तरी सगळे रिस्ट्रिक्शन्स आपल्याला असतात, नेत्यांना नसतात। आणि मी म्हणून म्हणते की मी नेता नाही आहे, हे मोठ्या प्रेमानं तुम्हाला सांगते आहे की कार्यकर्ता असण्यात काय मजा असते हे आम्ही आमच्या सीमाताईंपासून शिकलो, आमच्या रूपाताईंपासून शिकलो, भाल भोळेंपासून शिकलो, मय दळवींपासूनही शिकलो। मय दळवींसारखा त्या काळचा लोकमतचा संपादक, पण त्यांनाही आम्ही रस्त्यावर उतरलेलं पाहिलं आहे, रस्त्यावर चालताना पाहिलेलं आहे आणि त्यांच्या सोबत आम्ही कितीतरी फिरलेलो आहे। या अशा सगळ्या वातावरणातून आपल्या रूपाताई ज्या तयार झाल्यात किंवा आमच्यासारख्यांना त्यांनी जे रूपाताईंनी हे केलेलं आहे त्यांचं
आयुष्य कमी पडेल इतकं काम खरं तर त्यांना करायचं होतं. पण हा एकंदरीत जो ग्रंथ आज आपल्या समोर आलेला आहे तो त्या काळाचं भान देणारा आहे, संघर्षाचं भान देणारा आहे. हा एक दस्तावेज आहे. आणि म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं की हा एक ऐतिहासिक क्षण आहे. एकतर स्त्रियांच्या कर्तृत्वाला दाद देणं हेच मोठं जीवावर येते आमच्या, बरोबर आहे ना. पण तुमच्यासारखे सगळे भावंड आम्हाला मिळाले आणि तुम्ही सगळ्यांनी किमान विदर्भातल्या सगळ्या महिलांच्या कामाला कायम दाद दिलेली आहे. नाहीतर स्त्रियांचं काम असं कडेकडेला जाणारं असतं. पण या गौरव ग्रंथाचे म्हणजे एक डॉक्युमेंटेशन आहे. आपला विदर्भ डॉक्युमेंटेशनमध्ये कायम कमी पडलेला असतो. काम खूप करतो आपण, पण त्या जपून ठेवले असतील असं मला वाटत नाही. पुस्तकं जरूर त्यांनी लिहिले, पण कातरणा बितरणांच्या भानगडीत त्या पडत नसत.